वर्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी येत्या 16 तारखेला मतदान होते। जिल्हा परिषदेच्या 52 तर 104 पंचायत समितीसाठी या निवडणुका होत आहेत। नगरपालिका निवडणुकीत भाजपनं अनपेक्षित असा विजय मिळवला होता। आता तीच विजयाची शृंखला कायम ठेवत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील भाजप आपली विजयी घौडदौड कायम ठेवणार असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे। आज भारतीय जनता पार्टीने आपली लोकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली असल्यामुळे भारतीय जनता पार्टीला शिवसेनेसोबत युती असली किंवा नसली तरी त्यामुळे काही फरक पडणार नाही की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा खालपर्यंत गेला असल्यामुळे त्यांनी सर्वसामान्य लोकांची कामं केली असल्यामुळे यावेळेस भारतीय जनता पार्टीचा झेंडा जिल्हा परिषदेमध्ये निश्चितपणे फडकणार हा विश्वास आम्हा सर्वांना आहे। नगरपालिका निवडणुकीत भाजपची हवा होती हे मान्य करत काँग्रेसने मात्र या निवडणुकीत काँग्रेस कमबॅक करेल असा दावा केलाय। अविश्वास ठराव झाल्यानं काँग्रेसला सत्तेपासून मुकावं लागलं होतं। मात्र 15 वर्षापासून सत्ता गाजवल्यानंतर पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्याचा विश्वास काँग्रेसचे नेते रणजित कांबळे यांनी व्यक्त केला आहे। आमची स्वाभाविकपणे इच्छा राहणार की परत आम्ही सत्तेमध्ये किंवा काँग्रेसचीच जिल्हा परिषद राहिली पाहिजे। त्यासाठी 2.5 वर्षामध्ये जे धिंगाणा झालं जिल्हा परिषदमध्ये हे पूर्ण जिल्ह्यामध्ये लोकांना माहिती आहे। त्यामुळे पाहू आता कसे होते काय। अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर निवडणुकीचा खरा रणसंग्राम सुरू होणार आहे। मात्र उमेदवार प्रचारात दंग झाले आहेत। आता जनता कोणाला साथ देते हे पाहावं लागणार आहे। वर्धा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस किंवा भाजप या तिन्ही कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांचा फड रंगतो आहे। विकासाच्या मुद्द्यावरती सर्वच पक्ष रिंगणात आहेत। मात्र इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे या तिन्ही पक्षांना बंडखोरीचा फटका बसणं नाकारता येत नाही। त्यामुळे या घोडे बाजारामध्ये कोण बाजी मारतं हे आता लवकर स्पष्ट होणार आहे। अमित देशपांडे, झी मीडिया, वर्धा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।